महायुतीकडून राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर यांना काही वेळापूर्वी परभणीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि परभणीत आता स्पष्ट लढत अपेक्षित आहे। खरं तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध महायुतीच्या घटक पक्षाकडून रासपचे महादेव जानकर अशी आता थेट लढत होणार आहे। जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आपल्या सोबत आहेत। खासदार साहेब, महादेव जानकर आता महायुतीकडून उमेदवार असणार आहे, काय प्रतिक्रिया? कोणीतरी एक उमेदवार महायुतीचा येणार होता, जानकर साहेबांच्या रूपाने ह्या ठिकाणी रासपाचा महायुतीच्या वतीने उमेदवार आले, त्यांचं मी पहिले ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। शेवटी राजकारण हे वैचारिक लढाईवर लढले जात असते, त्यामुळे परभणीतून ते आता लढतायत। निश्चित एक चांगल्या प्रकारची लढत या ठिकाणी होईल आणि मला विश्वास आहे की परभणीकर ह्यामध्ये माझ्या पार्ट्यामध्ये विजयाचं फळ टाकतील अशी मी अपेक्षा करतो। जानकरांनी मुंबईमध्ये असं विधान केलंय की परभणीमध्ये विकास कुठेतरी नव्हता आणि त्यासाठी मी विकासासाठी परभणी मतदारसंघ निवडला। परभणीमध्ये विकास नाहीत का? आता परभणीमध्ये विकास आहे की नाही आहे ते आता आल्यावर तेही बघतील, त्यांना आपण दाखवू त्यावेळेस। आज तिने आणखीन परभणीमध्ये काय घडलंय काय नाही बघितलेलं नाही, त्यामुळे बघितल्यानंतर तेही सांगतील होय नाही आहे। मी खासदार म्हणून माझ्या काळामध्ये जेवढ्या गोष्टी शक्य करण्यासारख्या आहेत तेवढ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता शेवटी विरोधी पक्षात असलेला लोकप्रतिनिधी काय करू शकतो आणि सत्ताधारी पक्षात असलेला काय करू शकतो हे सगळे लोक जाणून आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अर्थ आहे की नाही आहे ते वेळेवर आपण त्याला प्रूव्ह करू। परभणीचा इतिहास प्रसिद्ध आहे, आजवर परभणीच्या कुठल्याच खासदाराने 3 टर्म पूर्ण केलं नाही, यावेळी रेकॉर्ड मोडणार आहात तुम्ही? हां, रेकॉर्ड मोडणार आहे। परभणीमधून पुन्हा एकदा मला ह्या ठिकाणी सांगायला एक आनंदाची गोष्ट अशी वाटेल की 1989ला शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पहिली निवडणूक झाली आणि त्यावेळेस शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कायमस्वरूपी एक राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारा परभणी जिल्हा एकदा मशालच्या रूपाने या ठिकाणी यावेळेस लढतोय आणि पुन्हा एकदा शिवसेनेला भरारी देण्याचं काम हा परभणी जिल्हाच करेल। कारण अशी म्हण आहे, जगात जर्मनी भारतात परभणी, ती प्रूव्ह केल्याशिवाय परभणीकर राहणार नाहीत, याला मला त्याचा आत्मविश्वास आहे। धनुष्यबाण नाही, आता मशाल घरोघरी पोहोचवत आहे तुम्ही, वैयक्तिक आता प्रचार करूनच आले तुम्ही। किती मोठा संघर्ष आहे यावेळी, कारण धनुष्यबाण पहिल्या वेळी नाही आणि धनुष्यबाण नाही असं तुम्ही म्हटले की धनुष्यबाण हिसकावणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार, किती मोठं आव्हान आहे आणि काय वाटतं तुम्हाला? आता कसं पूर्वीच्या काळामध्ये धनुष्यबाण सिम्बॉल लोकांमध्ये रुजवायला थोडा वेळ लागायचा, पण आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुमची जी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे, सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, हे इंस्टा आहे, ह्यामुळं लोकांच्या घराघरात ऑलरेडी मशाल पोहोचली आहे आणि उरली सुरली या लोकसभेच्या निमित्तानं घराघरात पोहोचून जाईल आणि त्या पोहोचल्यानंतर त्याचा निकालात सुद्धा तुम्हाला रूपांतर झालेला दिसेल, हे या ठिकाणी आवर्जून सांगतो। तर एकूणच महादेव जानकर परभणी लोकसभा लढवत आहेत, त्यांचं मी स्वागत करतो असं विधान खासदार संजय जाधव यांनी केलं आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत परभणी जिल्हा हा माझ्या पाठीमाग उभा राहून मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वासही यावेळी खासदार संजय जाधव यांनी बोलून दाखवला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।